तर मामा तुमचं नाव काय आहे सांगा. विठ्ठल मकाजी पवार, बरं. राहणार शिरसाळा. राहणार शिरसाळा. आता हे तुम्ही बाजरी पेरली तर कोणत्या कंपनीची आहे? आपलं दिव्य शक्ती. टीव्हीएस, आपलं दिव्य शक्ती. दिव्य शक्ती. दिव्य हा. शक्ती कंपनीची. हम्म. तर कशी वाटली बाजरी? चांगली छान बाजरी आहे. हा, छान आहे. कणीस एकदम असं हातभर म्हणलं होतं हा. तुम्हाला. हो, हो. हातभर आले का नाही आलं, कणीस? आलं. बघा एकदा मोजून. हा, आलं म्हणलं ना. वरून पाखराने खाल्लंय. हा, क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. आणि इकडे ही बाजूला दुसरी जी बाजरी पेरली होती हे तिकडे काहीच दाखवा. नाही. तिकडे दाखवा ना. काहीच नाही ते. तर दुसऱ्या बाजरीत आणि ह्या बाजरीत लय फरक आहे, अर्धाच फरक जमीन आहे. बी बघा, जमीन खाली दाखवा ना. जमीन कशी आहे तर जमीन एकदम हलकी जमीन जमीन आहे. एकदम हलकी आहे आणि हलक्या जमिनीवर एकदम मस्त बाजरी आलेली आहे. पूर्ण हे प्लॉट दाखवा सगळा. चला जवळ येऊन दाखवा, जवळ येऊन. हे कणीस इकडे या मामा, या. इकडे आहे ना, छान आहे. नाही तर बी साहेब साहेब इकडे येऊन दाखवा ना थोडं. मामा या. सचिन येतो का? थोडं बोल. भैया ये थोडं थोडं ये भैया, ये इकडे बोल ना ये. सचिन ये इकडं. अरे ये रे. तोडून टाकायला नाही नाही हे लय down करायला, वतरून करायला. नाही ते तोडून. बाजरीची बॅगची पैसे घेईन मी. बर बर चल, पैसे देऊ. ये इकडे मध्ये ये. दर्याला गड. तुला गड भैयाचा घे बोलवा. थोडा. ये इकडे ये भैया. इथं उभा. कशी वाटली बाजरी? चांगली आहे बाजरीची बॅग. चांगली. आता पितर समोर दिसायला हो बॅग ते समजा चांगलं एकदम मस्त भरली. आणि कणीस कसं असं एकदम घट्ट वाटतंय का ना? कणीस बघा ना, हाताला लावून बघा तुम्ही. हातभर आहे. हे बघा हातभर कणीस. त्याला जर पाणी राहिलं एक हातभर ते तुम्ही म्हणलेले जेवढे 26 कटे हो. तेवढी बाजरी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. असे आता खळ झाल्यावर सुद्धा आम्ही तुमच्याकडे येणार आहेत. किती झाली बाजरी विचारायला. म्हणजे पुढच्या वर्षी शेतकऱ्याने लावायला पाहिजे का नाही? दिव्य शक्तीची. लावायला पाहिजे. बाजरीची बॅग येत लावायला पाहिजे. दिव्य शक्तीची दिव्य शक्तीचे. एकदम मस्त समाधानी आहेत तुम्ही, हे का ना? हो.